आईचं मन ना कधी-कधी ना आधीच धोका ओळखतं आणि मुलांवरती येणाऱ्या संकटाची तिला ना अगोदरच चाहूल लागते. मी असं का म्हणते हे तर तुम्हाला मी सांगतेच. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. त्या अगोदर ना सकाळ अशी छान सुंदर अशी झाली होती काल आमची आणि 2 दिवस झाले व्हिडिओज येत नाही आहेत कारण माझी आणि मुलांची तिघांची पण तब्येत बिघडली. साहेब मात्र व्यवस्थित होते बरं का. कारण बरोबर आहे ना, कोणीतरी आम्हाला बघणारं व्यवस्थित एक जण राहिलंच पाहिजे ना, कारण अगोदरच कोणीच नाही आहे आमच्यासोबत. आम्ही चौघेच आहोत इकडे. त्यानंतर हॉस्पिटलला जायचं होतं आवरून. मग काय बाबा चहा ठेवला, चहा वगैरे घेतला आणि हॉस्पिटलला गेलो आवरून. आवरलं मस्त डॉक्टरांशी कन्सल्ट वगैरे केलं आणि हॉस्पिटल मात्र खूप घरापासून जवळ आहे ते एक बरं झालं. मंदिराच्या समोरच हॉस्पिटल आहे. डॉक्टरांना तिकडे गेलो. डॉक्टरांना सगळं सांगितलं आणि रिटर्न घरी आलो. रिटर्न घरी आल्यानंतर मात्र ना खूप मोठं भयंकर संकट आमच्या पुढे येऊन थांबलं होतं. खरं तर ते ना मी जर अंथरूण वरती ओढलं नसतं तर काय झालं असतं विचार करा ना तुम्ही. म्हणजे मला असं झालं होतं की मला थंडी वाजते तर मुलांना कशावरून वाजत नसेल. त्यांना तर सांगता पण येत नाही की मला थंडी वगैरे वाजते. म्हणून मी काय केलं माहिती आहे का, माझं अंथरूण ना थोडंसं वरती ओढलं आणि मच्छर खूप आहेत त्यामुळं फॅन चालू केलेला आणि रात्री 2च्या सुमारास वरून एवढ्या जोराने फॅन पडला खाली, काय सांगू तुम्हाला. आणि अंथरूण किती जवळ आहे बघा. खरं तर अंथरूण वरती ओढलं नसतं तर काय झालं असतं ना ह्याचाच विचार करून ना मला खूप मन